2010मध्ये हे आमच्या व्यवस्थापक म्हणून नगरपालिकेने आम्हाला ठराव करून दिलेली ही जागा ही मुस्लिम कब्रस्तान म्हणून दिलेली आहे. आणि या ठिकाणी वारंवार 200 निवेदन देऊन ही सोयीसुविधा काही झालेली नाही. लाईट बंद, नळाला पाणी नाही, अशी व्यवस्था आमच्या निवेदनद्वारे कधीही झालेली नाही. सुविधासाठी आम्ही वारंवार निवेदन दिले. ही माती आम्ही खर्चाने काढून दुसरी माती काढण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि ईदगाहमध्ये जे लोकांना त्रास होतो, ट्रॅफिकला त्रास होतो, तिथे वाहतूकला त्रास होतो, म्हणून हे शिवाजीनगरचे मुस्लिम बांधव इथेच नमाज पठण करतील. हे साठी ईदगाह आणि मुस्लिम कब्रस्तान लवकरात लवकर चालू करावी. नगरपालिका निवेदन दिलेले आहे. वॉल कंपाऊंडचे काम चालू करणार आहे. निवेदन पास झालेले, परंतु वर्क ऑर्डर आतापर्यंत मिळालेले नाही आहे. आणि हे लवकरात लवकर सुरू होण्यात यावे ही विनंती. शिवाजीनगर कब्रस्तान हे जळगाव शहर महानगरपालिकेने आम्हाला 2010पासून हजरत बिलाल संस्थेला चालवायला दिलेलं आहे आणि पूर्णपणे आम्हाला ताबा दिलेला आहे. तेव्हापासून या ठिकाणी ज्या काही सुविधा नव्हत्या त्या सुविधा प्राप्त करण्यासाठी आम्ही वारंवार प्रशासन आणि जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे निवेदन देतो. आजपर्यंत 205 निवेदनं आम्ही या ठिकाणी दिलेले आहेत. आपण बघत असाल या ठिकाणी कब्रस्तान आणि ईदगाह सुमारे 1 लाख चौरस फूट जागा ही आमच्या ताब्यात आहे हजरत बिलाल संस्थेच्या. आणि त्याच्यात आमची इच्छा आहे की डाव्या बाजूला जी जागा आहे तिथे आम्हाला ईदगाह करायचं, जेणेकरून इतक्या लांब लोकांना ईदच्या नमाजसाठी 2 नमाज असतात फक्त, ईदची रमजान ईद आणि बकरी ईद. त्यासाठी इतक्या लांब जावं लागतं. त्या ठिकाणी जागेचा अभाव असतो, वजू केलेला नसतो, वजूचा प्रॉब्लेम येतो. त्यामुळे जर इथे झालं तर शिवाजीनगर उस्मानिया हा एकदम वस्ती मुस्लिम समाजाची त्यांना इतक्या लांबचा हा प्रवास टळेल. त्याच्यामुळे या ठिकाणी जर जे आपण बघत आहात हा कचरा डेपो होता, या कचरा डेपोची घाण माती आम्ही काढून साईडला केलेली आहे आणि नवीन माती आणलेली. ती नवीन माती डंपरच्या साहाय्याने JCBच्या साहाय्याने जर इथे टाकली तर त्या ठिकाणी प्रॉपर कब्रस्तान होऊन जाईल. आणि त्या ठिकाणी मग आमचं अंत्यविधी झाल्यावर दफनविधीचा कार्यक्रम या ठिकाणी होत जाईल. काही लोक याच्यासाठी करत नाही की काही अजून या ठिकाणी सुविधा नाही आहे. त्याच्यामुळे सर्वात महत्त्वाचं ज्या ठिकाणी पाणी लाईटची व्यवस्था अद्याप नगरपालिकेने केलेली नाही. कारण की जे कब्रस्तानमध्ये येतात त्यांना हात पाय तोंड धुवावं लागतं, ज्याला आम्ही वजू म्हणतात. ती वजू करायला इथे जागा नाही. त्याचप्रमाणे जो आम्ही इथे आमच्या खर्चाने एक वॉचमन ठेवलेला आहे, त्याच्यासाठी जे रूम आहे त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटीनी पाण्याची व्यवस्था नाही. त्याच्यामुळे दिवसा तो माणूस चांगल्या रीतीने राहू शकतो, पण रात्री त्याला फार त्रास असतो. त्याच्यामुळे आमची अत्यंत तातडीची विनंती आहे. आम्ही काल महापौर मॅडमलाही भेटलो, आम्ही अतिरिक्त आयुक्तांनाही भेटलो, आयुक्त ढेरे साहेबांनाही भेटलो. त्यांचं म्हणणं, बोरोले साहेबांचं म्हणणं, ते प्रोजेक्ट इंजिनियर आहे, ते वारंवार हो म्हणतात, परंतु कारवाई शून्य होते. कालही जे काही निवेदन दिलेले आहे, जे काही आलेलं आहे, त्याच्या बाबतीत आम्ही हेच सांगू इच्छितो की जर यालाही डेव्हलप केलं, यालाही लक्ष दिलं तर हा जो अल्पसंख्याक समाजाचा एक चांगला प्रकल्प मनापाने या ठिकाणी दिलेला आहे तो पूर्णत्वास होईल आणि मुस्लिम समाज त्याबद्दल कायमस्वरूपी मनापाच्या ऋणात राहील. धन्यवाद. अखिल पैलवान हे वारंवार याच्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत असतात. आमचे सगळे इथले मंडळी जी आहेत ही अहोरात्र प्रयत्न करत असतात. ईश्वर अल्लाचरणी प्रार्थना आहे की त्यांच्या ज्या चांगल्या योजना आहेत त्याला ते परिपूर्ण लवकरात. नाव काय? माझं नाव फारुख शेख, जळगाव.